जे आपली टेम्पल हिल नाशिकमधील खंडोबा टेकडी जी आहे त्याच्यात त्याचे व्हिडिओज चालू आहे. त्याच्यातलं मी तुम्हाला सांगितलं होतं सनसेट पॉईंट. तर त्या सनसेट पॉईंटवर मी आलेले आहे. ठीक आहे, मी तुम्हाला 360 डिग्री एरिया दाखवते. आता मी इथे पोहोचली आहे. जाताना पण मी थोडं शूटिंग घेते. हे बघा, हे आहे टेम्पल हिलचं सनसेट पॉईंट. आणि आत्ता ॲक्च्युली 9:30 पावणे 10 झालेले आहेत. आणि हा आहे माघारी जाण्याचा रस्ता, जो अगदी सामसूम आहे. मी आता माघारी निघाली आहे आणि लांबून तुम्हाला पुन्हा सनसेट पॉईंट दाखवते. थोड्या वेळ वेट करा. ठीक आहे, तुम्हाला अंदाज येईल की ॲटलिस्ट किती चालावं लागतं. हां, तर हा आहे लांबून असा तो पॉईंट आहे 30ला, जिथे मी आधी सुरुवातीला बोलताना उभं राहिली होती. हा आहे आजूबाजूचा एरिया. हां, हे बघा बघा रस्ता कसा आहे. एकट्या दुकट्याने यायचं नाही, सोबत कोणाला तरी घेऊन यायचं. ठीक आहे, हा आहे जाण्याचा रस्ता. आता तुम्हाला मी जाण्याचा रस्ता दाखवते. जसं तुम्ही मंदिर पाहिलं, नंतर मागच्या साईडला साईबाबांचं मंदिर होतं ते पण पाहिलं, खाली किती पायऱ्या चढाव्या लागतात ते पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, अगदीच आता खूप वयस्कर असतील आणि त्यांना चढता येत नसेल, चालता येत नसेल, त्यांनाच फक्त त्रास होऊ शकतो. नाहीतर मग नॉर्मल आहे, चालता येईल, वरपर्यंत येता येईल. ठीक आहे, हे बघा हा आहे आजूबाजूचा एरिया. एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि जर आपण तिथले असे शूटिंग करून ठेवलेले असतील तर जे कोणी पर्यटक येतात त्यांना आधी थोडी माहिती मिळते. ठीक आहे, आता मी ऑलरेडी एकदा येऊन गेली होती, तर मला एवढी काही माहिती नव्हती. तेव्हा मी नॉर्मल आली होती, सँडल होते. आज मी पूर्ण शूज वगैरे आणि माझा लुक किंवा जे काही इथे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट लागतं त्या पद्धतीने मी माझा पोशाख ठेवलेला आहे. हा बघा, हा आहे इथे पूल आहे, त्या पुलावरून मी चालली आहे. तर मग नेहमी आपण कुठे पर्यटन स्थळाला जातो ना, इथे घर आहे बघा खाली एक. कोण राहत असेल काय माहिती, कोणीच राहत नसेल. दिसलं का? तर हां, मी काय सांगत होती, हां, जेव्हा आपण पर्यटन स्थळाला जातो ना तर तेव्हा थोडंसं इत्तंभूत सगळी व्यवस्थित माहिती काढून आणायची, जेणेकरून काय होतं येणाऱ्या लोकांना. आता हा पूल पण बघा कसा आहे. येणाऱ्या लोकांना पण खूप छान माहिती मिळते आणि ते त्या पद्धतीने येतात. आता मी आलेली आहे म्हणजे बघितलं तुम्हाला, ॲटलिस्ट 3 ते 4 मिनटाचं. जे स्लो चालतील त्यांना 4 मिनटाचं, जे फास्ट चालतील ते 2 मिनटात पोहोचतील. इतकाच हा डिस्टन्स आहे सनसेट पॉईंटपर्यंत जाण्यासारखा. कळलं, मी मुद्दामून हा चालता चालता व्हिडिओ बनवला. आली आहे बघा मी, ते साईबाबांचं मंदिर मी तुम्हाला काही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं, त्याच्या बॅक साईडला आहे खंडोबारायांचं मंदिर. ठीक आहे, आणि खूप सुखसुखाट आहे आत्ता इथं. किती वाजलेत? 9:30 पावणे 10 झालेले आहे. ठीक आहे, तर मुद्दामून मी तुम्हाला सगळं दाखवते. तुम्ही जरी बाहेरगावचे असाल ना, आता माझे विद्यार्थी परिवार सगळा बघतो, तुम्ही आले कोणत्या जिल्ह्यातून नाशिकमध्ये, तर इकडे या. आणि नाशिक एक तीर्थक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. तर मग त्याच्यातलं हे पण तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता. हा एरिया ओव्हरऑल खूप छान आहे. धन्यवाद.